राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ या प्रकरणाकडे अतिशय संवेदनशील पद्धतीने बघतायत। नाशिकमध्ये घडलेली तिन्ही प्रकरणं, खरात असेल, एरंडे असेल आणि TCS मधलं प्रकरण असेल, हे तिन्ही प्रकरणं गृह खात्यानेच उघडकीस आणलेली आहे। आणि त्यामुळे आज जो काही दुर्दैवी शेळकेंचा अंत झालेला आहे हा घातपातच असावा, कारण मागून कंटेनरला गाडी मागून धडकलेली आहे आणि जर कोणाला संशय असेल तर त्याचा देखील पोलीस तपास करतील। परंतु ज्या विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं मानसिक आणि शारीरिक उत्पीडन करण्यात आलेलं आहे, अशा विषयाला सातत्याने कुठंतरी वेगळं वळण देणं हे मला असं वाटतं की बरोबर वाटत नाही आहे। याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा पण विषय आहे, त्याही दृष्टिकोनातून पोलीसच तपास करत आहे आणि पोलिसांच्याच माध्यमातून आपल्याला बातम्या देखील काय पुढचा तपास चालू आहे आपल्याला माहिती मिळते की याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आहे। मग मनी लॉन्ड्रिंग आहे हा तपास पोलीस करते, तर मग याच्यामध्ये घातपाताचा विषय कोण कशासाठी करेल? त्यामुळे या प्रकरणाकडे संवेदनशील पद्धतीने बघून ह्या हरामखोरांना फाशीची शिक्षा कशी लवकरात लवकर मिळेल आणि मनी लॉन्ड्रिंग जर याच्यामध्ये ज्यांचं कोणी केलं असेल त्यांना निश्चितच अटक किंवा त्यांच्यावरती कारवाई हे ईडीच्या माध्यमातून होणार आहे। आणि देवाभाऊंच्या राज्यामध्ये अशा प्रकरणांना कोणीही पाठीशी घालणार नाही। देवाभाऊ आपण बघितलं असेल की अमरावतीमधल्या कालच्या त्या हरामखोर मुलगा ज्याने 180 मुलींचं उत्पीडन केलेलं होतं त्याच्या घरावरती बुलडोझर फिरवलेला आहे। त्यामुळे अशा विषयांमध्ये कुठंच कोणालाही मदत होणार नाही। होय, ती निदा खान, मला असं कळलं की आज कोर्टामध्ये तिला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज करण्यात आलेला आहे। ह्याचा अर्थ ती कोणाच्या आणि कोणाच्या तरी संपर्कामध्ये आहे। माझी मागणी आहे की पोलिसांनी जर सरकारी त्यांचे वकील जे आहेत हे जर कोर्टामध्ये मागणी करतायत की त्यांना अटकपूर्व जामीन द्यावा म्हणून, मग ती कोणाच्या ताब्यामध्ये कोणी तिला लपवलेलं होतं त्यांच्यावरती देखील पोलिसांनी कारवाई करून तिला देखील लवकरात लवकर अटक करावी।